आणि तुझ्या दादांचे एकदम खास मित्र आहेत ते, म्हणजे खूप खूप छान आहे. हां चला आता आलोय दादरमध्ये. गर्दी बघा. आता इथे एका दुकानात जायचंय, कुठं जातोय ते तुम्हाला दाखवते. आपण जिथं देवीचे मुकुट घेतले ना तिथं त्यांच्याकडे या आतल्या गल्लीत. तर आम्ही आलोय आता घरी. 10:30 वाजले. सोनाने आम्ही आता, मी तर काही नाही घेतलं, सोनाने बरंच काय काय घेतलं, ती दाखवेल तुम्हाला. भरपूर काय काय घेतलंय. तर आता ती चालली तिकडे हॉटेल. थांबायचं होतं इकडे, पण तिचे बाकीचे संगते आले ना, ते बोलतात नाही तुम्ही आता आजच्या दिवस थांबायचंय, या एकत्रच मग. आणि उद्या सकाळी तिकडनं तिकडे जाणार आहे ती, मी पण जाणार आहे बरोबर. पण मी इकडनं गाडीवर जाणार, ती गाडीमध्ये येणार आहे. तर आता बघा पोरगी निघते. खाल्लं पण नाही, एवढे काय काय करत होते, जेवायला पण नको बोली. दुपारी तिथं काही खाल्लं ना, आता ते माणसं थांबले जेवणासाठी. तर चला ठीक आहे, आता ती निघते. अजून आमचे काही जेवण वगैरे झाले नाही. काय होईल नको ते अगोदर तिचा जीव तर टाकला, गरम झालं बघा अंग. जायचं अजून आहे ना, मला ऑडी घेतलेली बघायचंय. ऑडी कोणची? हा मला यशराजला ऑडी फिरलेलं बघायचं 2030 पर्यंत. तो पण लग्न करू नको बाबा. नाही नाही ती आली ना, ती खर्चाची आली म्हणजे पैसा दादूस. आणि दादूसला काय बघायचं? दादूस झालं इमोशनल. काय दादूस? कमी करा बघायचं. अरे देवा, पळायचं काय विचारते आता. एवढं सगळं सामान आता. अशी गाडी उघडायला पाहिजे, त्यावर भाव मध्ये जाऊन बसायला. बहीण भाऊ भारी दिसते. बहीण भाऊ पोरं पूर्ण करतील आई. करतील ग, पोरांनी भरपूर इच्छा पूर्ण केल्या. तर बघा आता सोना ते गेलेत आणि त्या यशचं चाललंय अंतून टाकायचं काम. का तर त्याला लवकर उठायला लागतंय. दिदी तिकडे झोपते म्हणून आता हा इकडे झोपतो, नाही हा तिकडेच असायचा. मग असं आता अजून आमचे जेवण व्हायचे म्हटलं तो अंतर वगैरे टाकतोय. AC लावून दिली बाहेरून. आज बघा अवतार कसं झालाय, खूप गरमी. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर चहा होतोय. चहा बनव, गवती चहा टाकून चहा बनवलाय, दूध गरम केलंय. साहेबांना नाश्ता देत होते मी, सफरचंद कापलेलं, त्यांना दूध आणि सफरचंद देत असते. आणि म्हटले मी चहा घेते. तर यश आला बघा नारळ पाणी घेऊन. त्याचं असतंच की हेल्दी काहीतरी. सकाळी तो रोज घेतो तिकडे. पप्पा जिमला गेले की त्यांना पण पाचतो, जिमच्या बाहेरच असतो नारळवाला. आता दिदीला आणि मला घेऊन आलाय. साहेबांना देते मी सफरचंद आणि दूध, त्यांना नको आहेत. आता हे फ्रीजमध्ये ठेवते जरा वेळ आणि नंतर दिदी, आज दिदीची सुट्टी आहे, दिदी उठली की घेते. पण बघा छान असं
नाही तर इतकं नारळ पाणी येत नाही. आज भरपूर आलेले आहेत बघा, नाही तर एक ग्लासभरसुद्धा भरत नाही. छान आहेत मस्त. तर चला या तुम्ही पण ताईंनो चहा घ्यायला. पहिलं तर मला आता चहाच घ्यायचा आहे, नारळ पाणी मी नंतर पिणार. हे बघा ताईंनो, आज रेसिपी तर कुठली घेतली नाही मी, का तर घाई गडबड चालू होती खूप. पण असू द्या, ठीक आहे. चवळीची भाजी बनवली. परवाची चवळी थोडीशी राहिली होती फ्रीजमध्ये, चवळीची भाजी बनवली. शिमला मिरची केली दीदीला, कांदा टमाटा घालून फक्त शिमला मिर्च. आणि ती आज घरी दीदी म्हटल्यावर कढीला आज हळद थोडीशी कमी झाली. हे बघा, खूप पातळ कढी आवडत नाही मला. ही अशी थोडंसं कोकम वगैरे घालून, दही बेसन पीठ घालून कढी बनवली. भात रात्रीचा आहे, चपात्या केल्यात. आज एवढं जेवण आहे, सगळं आवरून झालं ताईंचं. पण आंब्याची पेटी आली पुन्हा आपल्याला. तर साहेबांना म्हणले खोला, आता उद्यासाठी लागणार आहे आपल्याला. हे खोलताय आता. छान असतात आंबे त्यांचे, काही प्रॉब्लेम नाही आहेत कधी. हे बघा, आता अक्षय तृतीयाचं म्हणून लागणार आहेत मला. अरे वा, किती छान आहेत बघा आंबे. वा, मस्त आहेत. आणि मला आत्ता पण जेवढे वेळ दिले ना आंबे, एकदम छान निघाले. कुठलाही आंबा खराब नाही, काही नाही, एकदम सुंदर. अक्षय तृतीयासाठी आता रस वगैरे बनवायला लागतो, आमरस. एकदम छान आहे, तयार आहे. कारण उद्यासाठी लगेच पाहिजे म्हणून मी तयारच मागवले. एकदम मस्त आहेत. तर चला ठीक आहे, आता हे ठेवून देते. हे बघा दीदी घरी आज. तर साहेब आता आले डबा घेण्यासाठी. पण दीदीला काय देत आहे बघा. केळी सोलली, त्यात बदाम कुटकं खोचताय त्यामध्ये, आणि बदाम खोचून दीदीला खायला घालताय. का तर दीदी अशी खात नाही ना म्हणून. आणि दीदी बोलते मी नाही खाणार असलं काही. हे बघा, बघितलं असे असलं पप्पाचं प्रेम आहे. मस्त रेसिपी बनवले मला पप्पांनी ताईंनो. हां नक्की ट्राय करा ताईंनो. का मावशांनो? तुझी कॉपी करते मी. अच्छा, माझी कॉफी करते. माझ्यासाठी मावशाच. अरे बा, मला नको, मला जेवायचंय, मला नको. नाही मला नको, सॉरी. ते बघा असं आहे बापाचं प्रेम बघा. आणि मला बोलते तुला तरी येतात का अशा रेसिपी बनवता? काय करायचं. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. आता रात्रीचे 8 वाजले बघा. 8 वाजता सुरुवात केली. सकाळचं तुम्हाला फक्त जेवण वगैरे असंच बनवलेलं वगैरे दाखवत होते. यशनी नारळ पाणी वगैरे आणलेले येते, कारण मी काही तयार पण नव्हते झाले. आणि म्हटले रेसिपी वगैरे घ्यायचीच, पण ते फोनच इतके चालले, याच फोनवर फोन. आणि मग फोन घेऊ की रेसिपी घेऊ असं झालेलं. पण म्हटले चला एक दिवस ज्यांचे फोन आहेत त्यांना महत्त्व. चालेल ठीक आहे, फोनवर बोलत होते म्हणून मग मला कुठलं शूट घेता नाही आलं. मग बनवून झालं, तुम्हाला दाखवलं मी. ठीक आहे, आता चालले लालबागला. दादाला जायचं होतं पण कॅन्सल झालं. का दादाला काही एवढं जास्त काम नाही आहे. आता उद्यासाठी अक्षय तृतीया म्हटल्यावर उद्या मला हे आणावं लागतं, आपलं सासऱ्यांचं करा पुजावं लागतो. तर ते करा वगैरे आणावं लागेल. काही थोडं पूजेचं का, आणि काही फुलं वगैरे हे ते संपलेले आहेत बघा. संगीत आली तेव्हा तिने मला फुलं आणलेले, त्यानंतर माझं चालच नाही झालं. आता बघू लालबागला भेटतंय का काही. जर भेटलं तर मग नक्कीच घेऊन येते. पूजेसाठी तर आणावं लागणारच आहे. चला मग आता दादाला न जाता लालबागला जाऊया. साहेबांनी बघा काल बिल्डिंगमध्ये फंक्शन होतं म्हणून गाडी बाहेर लावलेली, आणि त्यांच्या लक्षातच नाही. ते म्हणता मी सकाळपासून गाडी शोधतोय, कुठं लावली गाडी, कुठे लावली. आणि गाडी लावली एकदम रोडच्या बाजूला, बिल्डिंगच्या समोरच, पण त्यांनी बघितली नाही. बघा आता काय करायचं यांचं. हेल्मेट कुठे आता?
हे बघा लालबागला भाऊना पण मी आपल्याला बघितलं आता मी भाऊना बघितलं आणि मग आले म्हटलं नाही म्हटलं जाऊ दे. लालबागला आपल्या ताई भेटल्या आणि खूप त्यांनी मला ओळखलं. मी तर काहीतरी घेत होते मिरची वगैरे आणि त्यांची भाजी हे आणि बघा सोनाली ताई ते पण पण ना खूप म्हणजे छान आहे बघा. या त्यांच्या भाजी सोनाली अरे ताई वा. पण त्या दिवशी दिसल्या ना त्या बापरे माझा केस ओढले कुठेतरी. सोनाली ताई पण त्या दिवशी बघितलं वरळीचं मला एवढं ते छान वाटलं ना तुम्ही त्यांना भेटायला वगैरे भेटायला गेलेलो. हा. खूप छान वाटलं आहेत आहेत चला हा या ताई, या. मला बघायला नाही तर आता आलोय घरी. दत्त महाराज चरणावर माता टेकवलं होतं बघा, कोणकोणी तसं राहू दिलं. आणि आपल्याला छान अशा ताई भेटलेल्या लालबागला. खूप आनंद झाला त्यांना आणि अचानक भेटला. मी मिरची वगैरे घेत होते तिथे लालबागला गेली. तर काय काय छोटं मोठं मला सामान आणायचं होतं. सुकं खोबरं वगैरे संपलेलं, मगज बी संपलेली, उद्या काही भाजी वगैरे बनवायची म्हटलेलं आणि करा घ्यायचा होता. आमच्याकडे करा म्हणतात, जे लाल माळ असं घेतात मटका त्याला आमच्याकडे करा म्हणतात. आणि जे मोठी असती गोल अशी कळशीसारखी त्याला केळी बोलतात. करा आणि केळी. तर ते घ्यायचं होतं मला. तर आमचे सासरे गेलेले म्हणून मला करा घ्यावा लागतो. ठीक आहे, मग आणलं छोटं मोठं काय काय पाहिजे होतं. फुलं वगैरे नाही भेटले आणि खूपच महाग होते. एक गुलाब 20 रुपयाला देत होते. मी म्हटले राहू दे, सकाळी साहेब मला थोडंसं आणून देतील. आता काय गजरे वगैरे काय गरमीत जेवण वगैरे बनवते काय लावणार नाही. चला ठीक आहे, मग आता उद्याचं नैवेद्य पाण्याचं काय लागत थोडं सामान पाहिजे होतं मला. आंब्याची पेटी तर काल घेऊन आलेली आणि आता जे आणि पाहिजे होतं थोडंसं ते घेऊन आले. चला ठीक आहे. मला मारत होता आता बघा. आता जसं कॅमेरा चालू केला तसं पळाल तिकडं मला मारत होता आणि काय काय येड्यापणा करतोय. तर आता ही काय घेऊन आली बघा, मस्त आंबा मोदक घेऊन आली. आंबा मोदक आणले. आता खाऊन बघते मी. आंबा मोदक असे खाल्ले नाही पण खूप सॉफ्ट एकदम छान. बघते मी कसे काय ते. आणि हिनीच मला आंब्याची पेटी आणली रात्री. आता बघू, टेस्ट करून बघूया जेवताना, नाही काय. असं दाखवतो गरिबासारखा पण अजिबात उगाच आणि एवढा त्रास देतो ना. तुम्हाला सांगू, असं एवढा हे करतो की इकडे चिमटे घे तिकडं नखं लाव. त्याचे तुम्हाला जर नखं दाखवले ना, आज घरात पसारा बघा किती पडलाय. तुम्हाला यशचे नखं दाखवते बघा ताई. माझे नखं बघा कसे आणि त्याचे नखं दाखवते असले भारी आहेत ना. असे करतात आता सरळ सरळ कर.